महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। आजारपणाचं कारण देत अजित पवारांच्या बीड दौऱ्यात धनंजय मुंडेंची दांडी, तर काल रात्री मुंबईतल्याच फॅशन शो मध्ये धनुभाऊंनी लावली होती हजेरी। आई बापाच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने बरंच चांगलं चाललंय आमचं। जाहीर सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवारांचं सूचक विधान। यहाँ पर कुछ साथी, अरे पुराने नहीं अभी भी हो सकते हो। वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांना साद। वक्फ सुधारणा विधेयकाबाबत भ्रम पसरवत विरोधकांकडून वोट बँक तयार करण्याचा प्रयत्न, सरकारचा हा कायदा स्वीकारावाच लागेल, लोकसभेत अमित शहांनी ठणकावलं। महावितरणने केलेल्या वीज दर कपातीला महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडून तात्पुरती स्थगिती, महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका, याचिकेनंतर MERC कडून तात्काळ स्टे ऑर्डर। नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या कोस्टल रोडला मंत्री गणेश नाईकांचा थेट विरोध, तर गेल्या 2.5 वर्षात सिडकोवर दलालांचं नियंत्रण होतं म्हणत जागा बिल्डरांच्या घशात घातल्याचाही दावा। कुणाल कामराविरोधात शिवसेना प्रतिनिधींची आर्थिक गुन्हे शाखेकडे लेखी तक्रार, कामराला मिळणाऱ्या पैशांच्या चौकशीची तक्रार, अर्जात मागणी, वेगवेगळ्या देशातून कामराला पैसे मिळत असल्याचा दावा। कुर्ला स्थानकात लोकलमधून धूर निघत असल्यानं उडाला गोंधळ, हार्बर लाईनची वाहतूक विस्कळीत, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची रुळावर धाव। ₹10 सिगारेट 11 रुपयांना दिली म्हणून दुकानदाराचा खून, नवीन नाशिक परिसरातील धक्कादायक घटना। रात्री गरजेच्या वस्तूंची दुकानं बंद करण्याबाबत कुठलाही कायदा नाही, पोलिसांना जबरदस्तीनं दुकानं बंद करता येणार नाहीत, मुंबई उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना सुनावलं।